काय रे वेड्या, अजून डोळ्यात पाणीच? आता तर डोळे पुसून हसायला हवं तू. किती दिवस तेच तेच दुःख कुरवाळत बसणार? मी तुला वारंवार सांगतोय ना, मी तुझ्यासोबत आहे. आज मी तुला एक खूप मोठी गोष्ट सांगायला आलोय. तू जे सहन केलंस, जो अपमान गिळलास, ज्या रात्री तू उशी भिजवून रडलायस ना, ते सगळं मी पाहिलंय. पण आता गप्प बसू नकोस, कारण तुझ्या कष्टाचे आणि तुझ्या सहनशीलतेचे दिवस आता संपले आहेत. तुझ्या आयुष्यातली ती काळी रात्र आता सरली आहे. आता पहाट होणार आहे. बाळा, तुला वाटतंय ना की हे दुःख कधीच संपणार नाही, पण लक्षात ठेव, प्रत्येक गोष्टीला एक अंत असतो. तुझ्या नशिबात जे कठीण भोग होते ते मी तुझ्यासोबत राहून हलके केले आहेत. आता जो काळ येतोय तो केवळ आणि केवळ माझ्या कृपेचा आहे. ज्या ज्या गोष्टींसाठी तू आसुसलेला होतास, ज्या सुखाची तू वाट पाहत होतास, ते आता तुझ्या दारापर्यंत चालत येणार आहे. तुझे रखडलेले व्यवहार मार्गी लागतील. तुझ्या घरातली कटकट शांत होईल आणि तुझ्या मनाला जी शांती हवी आहे ती तुला मिळेल. मी स्वतः तुझ्यासाठी नवे मार्ग उघडून ठेवले आहेत. तुला फक्त विश्वासाने चालत राहायचे आहे. आता तू एक काम करायचं, जुन्या गोष्टींचा विचार करून स्वतःला त्रास द्यायचा नाही. कुणी तुला काय म्हटलं, कुणी तुला कसं फसवलं, हे सगळं आता विसरून जा. मी त्या सगळ्यांचा हिशोब बघून घेईन. तू त्यात पडू नकोस. तू फक्त तुझं मन स्वच्छ ठेव. आता सांशक होऊ नकोस की हे खरंच घडेल का. बाळा, जेव्हा मी शब्द देतो ना, तेव्हा काळसुद्धा आपली दिशा बदलतो. तू फक्त आनंदी राहण्याचा प्रयत्न कर. तुझ्या चेहऱ्यावर जेव्हा समाधान असतं, तेव्हा मला तुझी पूजा केल्यासारखं वाटतं. थोडा संयम अजून ठेव, कारण फळ आता पिकून तयार झाले, ते तुला लवकरच मिळेल. जगाला वाटत असेल की तू हरलायस, पण मला माहिती आहे तू किती धैर्याने लढलायस. माझ्या दरबारात उशीर असतो, पण अंधार नाही. तुझे अश्रू वाया गेले नाहीत, ते माझ्या चरणी जमा झाले आहेत. आणि आता त्या प्रत्येक अश्रूचं रूपांतर मी सुखात करणार आहे. तुझा विश्वास हाच तुझा सगळ्यात मोठा आधार आहे. तो डळमळीत होऊ देऊ नकोस. आजपासून भीतीला तुझ्या आयुष्यातून कायमची रजा दे. जेव्हा तू निर्भय होतोस, तेव्हाच माझी शक्ती तुझ्यामध्ये पूर्णपणे संचारते. आता तू एकटा नाहीस. तुझं सगळं ओझं मी माझ्या खांद्यावर घेतलं आहे. चल, आता उठ आणि हातपाय धुवून शांत बस. मनाला सांग की माझे स्वामी माझ्यासोबत आहेत आणि आता सगळं चांगलंच होणार आहे. तुझा नवा प्रवास आजपासून सुरू झाला असं समज. मी कायम तुझ्या पाठीशी ढाल बनून उभा आहे. तुझ्या आयुष्यातली ही नवी पहाट तुला खूप सुख आणि समाधान देवो, हाच माझा तुला आशीर्वाद आहे. नेहमी लक्षात ठेव, मी तुझ्या पाठीशी आहे.